नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पुण्याच्या वाघोली भागात। इथं आहे एक प्राचीन आणि पवित्र मंदिर, श्री वाघेश्वर मंदिर। इथलं वातावरण इतकं शांत आहे की एकदा आल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं। जसे की तुम्हाला पाहायला मिळत असेल, इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे सुद्धा लावलेले आहेत आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण केलेले आहे। नक्कीच अशा निसर्गरम्य वातावरणाचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे। या मंदिराच्या परिसरात वेगवेगळे मंदिर, समाधी आणि पिल्लाजीराव जाधवर यांच्यासारख्या महान व्यक्तींचे स्मारक आपल्याला पाहायला मिळतील। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला सुद्धा भेट देणार आहोत। Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering. माझं नाव हरिओम काळे आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल। जर तुम्हाला अशा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणाची माहिती आवडत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा। हे मंदिर भगवान शंकर यांना समर्पित आहे। असं सांगितलं जातं की हे मंदिर फार प्राचीन आहे। काही म्हणतात पांडव काळातलं, तर काही म्हणतात पेशव्यांच्या काळातलं बांधलेलं। मंदिर काळ्या दगडात बांधलेलं असून त्यावरील सुंदर कोरीव काम आहे। तर हे आहे वाघेश्वर मंदिराचं गर्भगृह। येथे बसण्यासाठी सुविधा केलेली आहे। इथं आहे एक स्वयंभू शिवलिंग। स्वयंभू शिवलिंग म्हणजेच निसर्गाने स्वतःहून निर्माण झालेलं, आणि हे फार बघण्यासाठी आकर्षक आहे। मंदिराच्या बाजूला एक सुंदर असं तळ आहे आणि आजूबाजूला हिरवळ, अगदी ध्यानधारणा किंवा विश्रांतीसाठी उत्तम जागा आहे। इथं तुम्ही फार छोट्या अशा शुल्कात बोटिंगचा आनंद घेऊ शकतात। वाघेश्वर मंदिराची माहिती सांगायचं झालं तर या मंदिराचं स्थान व इतिहास, जसे की हे मंदिर वाघोली, पुणे येथे आहे। वाघेश्वर म्हणजे वाघाचा ईश्वर, म्हणजेच भगवान शंकर। मंदिराचे नाव एका दंतकथेवर आधारित आहे। एका वाघाने गावाचे रक्षण केले म्हणून भगवान शंकर येथे वाघेश्वर म्हणून पूजले जातात। हे मंदिर इसवी सन 1726 मध्ये बांधले गेले, म्हणजेच जवळपास 300 वर्षे जुनं आहे। मराठा काळातील शिल्पकला या मंदिरातून स्पष्ट दिसते। संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेलं आहे आणि हे कोरीव काम फारच सुंदर आहे। मंदिराची रचना व वैशिष्ट्ये, जसे की मंदिराच्या समोर एक सुंदर पाण्याचा तलाव आहे जो परिसरातील शांतता देतो। मंदिरात एक मोठा नंदी आहे। भक्तगण नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात। त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर झाडांनी भरलेला, छायादार आणि खूप शांत व आध्यात्मिक आहे। या मंदिराचं धार्मिक महत्त्व, जसे की हे शिव मंदिर असल्याने श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होते। दररोज पूजा, अभिषेक व आरती केली जाते। त्यानंतर सोमवारी विशेष पूजाचे आयोजन होते। Sound of distant calls and the rolling tide add layers to the tranquil sense tape. या मंदिरासाठी प्रवेश मोफत आहे आणि शांत वेळ अनुभवायचा असेल तर सकाळच्या वेळेस भेट देणे
गरजेचं आहे. हा आहे शंकराचा नंदी. भक्तांच्या इच्छा शंकरापर्यंत पोहोचवतो. तुमचंही काही मनातलं असेल तर येथे शांत बसून नंदीच्या कानात सांगा आणि अनुभवा सकारात्मक ऊर्जा. मी तर माझा परिवार म्हणजेच माझे मित्र, माझे घरी असणारे माझा परिवार यांच्यासाठी मागणार आहे. जसं की हे देवा, माझ्या सर्व परिवारास त्यांच्या क्षेत्रामध्ये, आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये, त्यांच्या कामकाजाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं सक्सेस, यश मिळो ही तुझ्या चरणी प्रार्थना. अशा शांत आणि निसर्गरम्य जागा पुण्याजवळ फार आहेत. फक्त आपल्याला त्या शोधायला हव्यात. माझ्या म्हणण्यानुसार तर तुम्ही वाघोलीसारख्या क्षेत्राला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. भेट देण्यासाठी काही सूचना आहेत, जसे की मंदिरात साधे सभ्य कपडे परिधान करा. शॉर्ट्स किंवा बिनबाही कपडे टाळा. त्यानंतर मंदिरात बूट, चप्पल घेऊन जाता येत नाही. जवळच फुलांची दुकान व पूजा साहित्याची दुकान आहेत. तलावाजवळ बोटिंग सुद्धा कधी कधी उपलब्ध असते, तेही फार छोट्या शुल्कात. तर मंडळी, ही होती माझी वाघेश्वर मंदिर भेट. तुम्हाला ही भेट कशी वाटली ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठे जायला आवडेल तेही मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.